मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीनं तीव्र आंदोलन केलंय। 2 सप्टेंबरला जारी झालेला हा शासन निर्णय चुकीचा असून घाईघाईत घेतलेला आहे असा आरोप करत शिवाजी चौकात प्रतिकात्मक जीआरची होळी करण्यात आली। ओबीसी आरक्षण हे मुळातच कमी आहे, त्यात मराठा समाजाचा समावेश करून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप ओबीसी एकीकरण समितीनं केलाय। हा काळा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत मोठ्या संख्येने ओबीसी एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी बांधव या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। सरकारनं हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जो मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर शासनाने काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि जात बदलवता येत नाही। तुम्ही धर्म बदलू शकता, तुम्ही काही करू शकता, पण तुम्ही जात नाही बदलू शकत। आणि जात बदलून ओबीसीचं आरक्षण खाण्याचा हा जो छुपा डाव आहे, हा ओबीसी बांधवांना त्यांना लक्षात आणून देणे हे आमचं मुळात काम आहे आणि हे आम्ही करत राहू। आणि आजपर्यंत जे उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट आहे, यांनी वेळोवेळी दाखले दिले आहेत की म्हणजे होले यांचा दाखला असो की 2005 मध्ये कुणबी आणि मराठा वेगळा वेगळा आहे हे याचा दाखला असो, परत आता जे 16% आरक्षण दिलं होतं त्यामध्ये उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की मराठा आणि हे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही। त्या व्यतिरिक्त पण सरकारने या गोष्टीचा विचार न करता छुप्या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा जो घाट घातलेला आहे हा सर्वस्व चुकीचा आहे आणि असा ओबीसी बांधव होऊ देणार नाही। जे सत्तेत ओबीसी बांधव आहे त्यांनी या सत्तेतून बाहेर पडावं। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नामंजुरी दिली आंदोलनासाठी, तरी पण मराठा नेत्यांच्या बळजबरीने म्हणा किंवा त्यांच्या ताकदीने त्यांना मुंबईत बसण्याचा जो अधिकार सरकारने दिला आणि त्यांना ते 3 दिवस मुदतवाढ देत आले, त्या पद्धतीने आज ओबीसी नेता जे काही सत्तेत असेल त्यांनी आज त्या गोष्टीचा निषेध नोंदवून त्याग करावा, पदाचा त्याग करावा। या गोष्टीची क्लिअर होणार नाही जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री म्हणणार नाही की नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत त्याग करण्यात यावा असं मी त्यांना हे करीन। NTV न्यूज मराठी, वर्धा।